लास्ट बॉल नवनीश स्ट्रायकर एंड वरती. यावेळेस नवनीशच्या बॅट मधून भरपूर उंचावरती चेंडू. कपिल अंदाज बांधतोय, कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडेल. चांगला झेल, अगदी चांगला झेल पाहायला मिळेल. कपिल खूप चांगली फलंदाजी क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज माघारी पाठवलेत. चांगली गोलंदाजी आपण पाहिली विश्वासची. तब्बल 2 विकेट, ते पण महत्त्वपूर्ण विकेट आपण पाहिला. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज माघारी आले, सूरज आणि नवनीश. त्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत गेला उत्तम. आता सेकंड डाऊन आपण पाहाल. नितीन. 2 फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित अजूनही विजयासाठी 18 चेंडू 38 धावसंख्येची गरज विजयासाठी पोशीर संघाला अजूनही पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये आलेत. अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. मंचाला सलामी टोकणारा षटकार पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात करत असताना पाहायला मिळेल. अक्षय गोलंदाजी मार्क वरती आला. अक्षयचं स्वागत षटकारानं करत असताना 6 धावेने 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. तेरा धावा धावफलकावरती अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती विकेट करत असताना पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा संधी होती. यावेळेस आपण पाहतो क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. इथूनही चांगले प्रयत्न राहिले पोशीर संघाचे तर विजयाच्या समीप जाऊ शकते पोशीर टीम. अजून भरपूर संधी त्यांच्याकडे देखील उपलब्ध आहे. यावेळेस उत्तमच्या बॅट मधून डिपेक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका येतोय. उत्तम पोशीर संघासाठी उत्तम कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. आता गरज असेल विजयासाठी 26 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये विश्वासने अवघ्या 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर अक्षयकडे गोलंदाजी सोपवली. त्यानंतर आपण पाहाल तर अक्षय अद्यापपर्यंत 12 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल. धावफलक 19 या आकड्यावरती. उत्तमच्या बॅट मधून अक्रॉस द लाईन फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. नितीन त्याच्या साथीला आहे. त्यालाही माहिती आहे जर का उत्तमच्या बॅट मधून धावा येतात तर पॉपिंग क्रीज मध्ये त्याची विकेट टिकून राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. स्वतःकडे आता स्ट्राईक आली आहे. नितीन स्ट्रायकर एंड वरती 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती 25 धावसंख्येची गरज. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. गुडलॅक स्पॉट वरती चेंडू बदलल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. बऱ्याच टायमानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस नितीनच्या बॅट मधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. शेवट गोड करत असताना पाहायला मिळेल. षटकारानं शेवट गोड करत असताना पाहायला मिळेल. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 26 या आकड्यावरती. अजून आता येणाऱ्या 12 चेंडूवरती बनवायच्यात 19 धावा.
12 चेंडू 19 धावसंख्येचं समीकरण आपण पाहू शकाल. आता पोशीर टीमसाठी खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे उत्तम आणि नितीनच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. विचार केला अक्षयच्या या षटकाचा तर तब्बल 19 धावा खर्च केल्या. खूप मागडे षटक वंजारपाडा टीमसाठी पाहायला मिळालं. अक्षयचं खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. अजून या मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडूवरती 19चं समीकरण पोशीर संघासाठी. पंचांना विनंती असेल जास्तीचा वेळ खर्च न करता लगेचच मॅचला सुरुवात करा. विनंती असेल लगेचच मॅचला सुरुवात करा. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. येणारे 12 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 19 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 19चं समीकरण आपण पाहतोय. उत्तम स्ट्रायकर एंडवरती आहे. या वेळेस आपण पाहतोय कपिल चांगली गोलंदाजी करत असताना अकोल टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी गोलीच्या वेगानं चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात करत असताना पाहायला मिळेल कपिल. कपिल देखील वंजारपाडा टीमसाठी खूप महत्वपूर्ण खेळाडू ठरलाय. 2 झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटनं फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. 1 धावेने धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस नितीनच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपण पाहतोय जेल पकडत असताना पाहायला मिळेल. विकेटचं प्रदर्शन घडवून आणलंय. चांगली गोलंदाजी आता कपिलच्या माध्यमातून. चांगला फटका होता. नितीनच्या बॅट मधून असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर सीमारेषा लगत ही झेल पकडण्यात आली. झेलबादच्या स्वरूपात नितीनची विकेट माघारी येते. धावफलक 27 या आकड्यावरती थांबलंय. चांगली गोलंदाजी कपिलची आपण पाहतोय. कपिलसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर का कमावली तर करण माली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कपिल गोलंदाजी मार्ग वरती अद्यापपर्यंत चांगली कामगिरी करत असताना स्ट्रायकर एंडवरती पोहोचला. रोहितच्या बॅट मधून फटका भरपूर उंचावरती. स्वतः कपिल जेल खाली आलाय. कुठल्याही प्रकारची चुकी न करता आत्मविश्वासानं पकडली आहे जेल. इथून आपण पाहतो आणखी एक हादरा लागला जाईल पोशीर संघाला. असं वाटलं होतं इथून पुढे पोशीर संघासाठी समीकरण सोपं होत जाईल परंतु धोक्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना कपिल चांगली कामगिरी करतो. 4 चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 विकेट कमावत असताना पाहायला मिळाला कपिल. अवघे 1च धाव अद्यापपर्यंत खर्च केला. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा या षटकामधील खेळ बाकी आहे. धावफलक थांबलाय 27 या आकड्यावरती.
येणारे 8 बॉल विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज जीवन स्ट्रायकर एंडवरती पोहोचत आहेत. या वेळेस आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू बाला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न डेंजर झोन कडे जीवन माघारी परतावा लागेल. धावबाच्या स्वरूपात विकेट माघारी येताना बाला मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बाला मिळालं. जीवनची देखील विकेट माघारी येईल. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट बाला मिळते. धावफलक एका आकड्यानं 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही पोशीर संघाला 17 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. एक चांगलं संघर्ष, चांगला घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी करत असताना कपिल पाहायला मिळेल अशा एका निर्णायक षटकाची गरज होती आणि ते षटक आता हाताळत असताना कपिल खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. या षटकातील आता शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज कैलास ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट सांगत असताना त्रिफला चित करतोय कपिल. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय त्रिफला चितच्या स्वरूपात आलेली विकेट माघारी येते. मोठी विकेट माघारी आली आहे. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी बनवाव्या लागतील. 17 धावा. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू असं समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. निर्णायक 6 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 17 धावसंख्येची. 6 चेंडू 17चं समीकरण आपण पाहू शकाल. वैयक्तिक 15 धावसंख्येवरती उत्तम पाहू शकाल. स्ट्रायकर एंडवरती आहे. पोशीर संघाची जमेची बाजू पाहिली तर उत्तम पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. आता आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्ग वरती आलेत कुणाल. पहिल्या चेंडूवरती उत्तमच्या बॅट मधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. षटकारांना आपण पाहतो सुरुवात करत असताना या षटकाची शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 17चं समीकरण होतं. आता समीकरण बदलत असताना पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 11 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 11चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. कुणाल जसा गोलंदाजी मार्क वरती आला वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळत होता उत्तम. आल्या आल्या लगेचच आपण पाहतो षटकार लगावत असताना पाहायला मिळाला उत्तम. येणारे 5 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 11चं समीकरण आहे उत्तम. स्ट्रायकर एंडवरती ज्याच्या बॅट मधून एक षटकार पाहिलाय. यावेळेस आपण पाहतोय उत्तमच्या बॅट मधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय.
4 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना बाला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावत असताना खूप चांगली कामगिरी बाला मिळते. 17ची गरज होती, आपण पाहतोय 10 धावा 2 चेंडूवरती कमावत असताना येणारे 4 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकामध्ये कपिल आला होता, 2च धावा खर्च केला, तब्बल 4 विकेट कमावल्या. असं वाटलं होतं कुठेतरी आता बॅकफूट वरती थांबलाय पोशीर संघ, परंतु तदनंतर उत्तम शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना तब्बल 10 धावा 2 चेंडूवरती कमावत असताना पाहायला मिळेल. आता येणारे 4 चेंडू विजयासाठी गरज असेल 7 धावसंख्येची. विनंती असेल पंचांना सामना स्पीडअप करायचा आहे. यावेळेस दर्जेदार फटका, क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात, परंतु एक टप्पा करेश सीमारेषा पलीकडे बाला मिळेल. 4 धावा 4 धावेनं धावफलक उंचावत असताना विजयाच्या समीप जात असताना बाला मिळेल 42 आकड्यावरती. येणारे 3 चेंडू विजयासाठी 3 धावा. निर्णायक क्षण आपण पाहतो आता मैदानामध्ये. उत्तम कामगिरी करत असताना खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. लास्ट 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. यावेळेस हलक्या हाताने फटका, डीप मध्ये अक्षय. 1 धाव कंप्लीट झाले. डेंजर झोन कडे उत्तम पाहायला मिळेल. धावबाच्या स्वरूपात विकेट माघार येत असताना पाहायला मिळेल. विनंती असेल डगआउट मधील प्लेयर कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका. कमिटीच्या नियमानुसार जर का जास्त आवाज राहिला तर आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. दोन चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. पंचांना विनंती असेल सामना स्पीडअप करा. विनंती करतो पंच, आपण सामना स्पीडअप करा. निर्णायक क्षणी सामना जाऊन पोहोचला. येणारे 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 45 धावसंख्येचं आव्हान ठेवल्यानंतर त्या आव्हानाला प्रत्युत्तर देत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये सामना जाऊन पोहोचला. येणारे 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. कुणाल गोलंदाजी मार्ग वरती, उत्तम स्ट्रायकर एंड वरती आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास आता कितपत यशस्वी करणार याकडे सर्वच प्रेक्षकांच्या नजरा. येणारे 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस कुणाल तयार होतोय. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतोय थर्ड मॅन क्षेत्राकडे चेंडूला टोलवलाय. 4 धावेनं मॅच विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल पोशीर टीम. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. उत्तम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडूवरती निर्णायक 34 धावा कमावणारा उत्तम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल उत्तमला लगेचच आपण टॉस बॉक्स कडे या. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आणि ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी
विनंती करतो उत्तमला आपण लगेचच या मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी आणि टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी.